अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आज आपण श्री सद्गुरू स्मरणी हे पुस्तक लेखक परमपूज्य शिरीषदादा कवडे महाराज यांचे आणि सद्गुरू स्मरणी हे या पुस्तकाचे एक एक पान किंवा एक एक हे वाचलं तर काय काय आपल्याला अनुभव येतात ते बघूया. श्री वामनराजची जन्मकहाणी. संत पुरुष हे पूर्णतया निरीच्छा असतात, पण सत्संकल्प त्यांच्या ठाई स्फुरला की त्यांच्या ठिकाणी जागृत असलेली चित्तशक्ती कसे अद्भुत कार्य करते याचाच हा एक प्रत्यक्ष अनुभव आहे. सद्गुरू परमपूज्य श्री मामांनी कृपावंत होऊन मला 1981 साली सनाथ केले. 1981च्या जानेवारी महिन्यात प्रथमच त्यांचे श्रीचरण दर्शन घडले आणि त्याच महिन्यात त्यांनी मला अनुग्रहित करून कृतकृत्य केले. ते वर्ष माझ्या अभियांत्रिकीच्या शिक्षणाचे 3य वर्ष होते. त्यानंतर 1982 पर्यंत अधूनमधून प्रसंगविशेषी त्यांचे प्रत्यक्ष दर्शन, पत्रद्वारे कृपा, सहवास, सुख लाभ होते. 1982 साली सांगलीला एकदा ते आले होते. तो प्रसंग अजूनही तसाच आठवतो. एक दिवस दुपारी जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे बोलत बसलो होतो. परमपूज्य श्री मामाही हास्यविनोदाने सहभागी होत होते. त्यावेळेस मी त्यांना विचारले, मामा, मी आता पास झालो की वणीला जाईन, कदाचित विदर्भातच नोकरीही करीन. मग मात्र हे संवाद, सुख आणि दर्शन मला दुर्मिळ होईल. त्यापेक्षा मी नोकरीच केली नाही तर. उत्तरादाखल ते प्रसन्नतेने हसले आणि त्यांनी विषयच टाळला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक मस्त गंमत झाली. रात्रीच्या वेळेला परमपूज्य श्री मामांभोवती आम्ही 3-4 साधक बसलो होतो. मी तेव्हा फारसं कोणाला ओळखतच नव्हतो. या मंडळींमध्ये एक म्हाताऱ्या आजी पण होत्या. बोलता बोलता मामांना डुलकी लागली. मग सगळेजण आपापसात हळूहळू आवाजात बोलू लागले. मी इतरांच्या गप्पा ऐकू लागलो. इतक्यात त्या आजीचे लक्ष माझ्याकडे गेले व त्यांनी माझ्याकडेच मोर्चा वळविला. त्यांनी ओळख करून घेऊन गप्पा मारायला सुरुवात केली. गप्पा कसल्या, मुलाखत असती ती. मी जमतील तशी उत्तरे देऊ लागलो. नाव काय तुझे, कुठे शिकत असतोस वगैरे जुजबी प्रश्न विचारून झाले आणि त्यांनी विचारले, नोकरी बिक्री करतोस काही का नाही. नाही. जळलं तुझं लक्षण. शिक्षण तरी पूर्ण केलंस का. नाही, अजून नाही. अरे बाबा, हेच का पांग फेडतोस आईबाबांचे. आधीच हल्ली कुठे नोकऱ्या मिळत नाहीत. MA BA पण विचारत नाहीत म्हणे. मग तुला नॉन मॅट्रिक्युलर कोण विचारणार. मी अवाकच झालो. काय बोलावे ते सुचेना म्हणून गप्प बसलो. तर त्या पुढे म्हणाल्या, रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी कामधंदा करावा. कांदे बटाटे पाटीत घेऊन विकलेस तरी 4 पैसे मिळतील की नाही. का जन्मभर आईवडिलांनीच पोसायचं तुला. काय तरी नशीब बिचारायचं. धडधाकट रिकामी पोरच का पोसायची त्यांनी. आमचा हा प्रेमळ संवाद सुरू असताना मध्येच परमपूज्य श्री मामा जागे झाले. त्या आजीचे काही तिकडे लक्ष नव्हते. मला हसावे का रडावे ते कळत नव्हते. मुकाट बसून राहिलो. इतक्यात मामाच त्यांना म्हणाले, अगं, इंजिनियर आहे तो, पुण्याला नोकरी करणार आहे आणि तू काय विचारतेस त्याला. आणि परत ते झोपी गेले. त्यांचे ते वाक्य मात्र मनात धरून घर करून राहिले. 1982ला मी पदवीधर झालो आणि कराड सोडून वणीला, यवतमाळ जिल्ह्यात हे तालुक्याचे गाव आहे, परत आलो. कराडनंतर आपल्या नशिबात वराडच आहे असे वाटू लागले. त्यात एक दिवस कराडहून जगदीश अवचटचे पत्र आले. त्याने लिहिले होते, आम्ही सगळे मध्यंतरी पुण्याला माऊलीत गेलो होतो. परमपूज्य श्री मामांचे दर्शन झाले. तुझी आठवण निघाली. ते म्हणाले, त्याने केला आपल्या गुरुला टाटा. नंतर दुसराच विषय निघाला. ते वाचून अक्षरशः पंख छाटल्यासारखी भावना मनात निर्माण झाली. पत्र उराशी घेऊन ढसढसा रडलो. रडता रडता म्हणत होतो, असा हात सोडून द्यायला होता तर का एवढी माया केलीत, का एवढा जीव लावलात.
जगण्यातला सगळा अर्थच हरवल्यासारखा मी त्या दिवसापासून उदास झालो. त्यानंतर श्री दत्त जयंतीला पहाटे एक आकरीत घडले. त्या दिवशी पहाटे उत्तर रात्री 4:30-5 वाजण्याच्या सुमारास मी अर्धजागृतावस्थेत एक दिव्य दृश्य पाहिले. परमपूज्य श्री मामा एका आसनावर प्रसन्न मुद्रेने बसले होते. त्यांच्या उजव्या बाजूला उच्चासनावर परमपूज्य मातोश्री पार्वतीदेवी बसल्या होत्या आणि डाव्या बाजूला उच्चासनावर परमपूज्य योगीराज श्री वाद गुळवणी महाराज बसले होते. मी परमपूज्य श्री मामांना साष्टांग दंडवत घातला. त्यांनी दिव्य मधुर स्मित करीत श्री गुरु महाराजांकडे दृष्टी निर्देश केला. त्यांचा अभिप्राय लक्षात घेऊन मी परमपूज्य श्री गुरु महाराज व परमपूज्य मातोश्री यांनाही साष्टांग प्रणिपात घातले. श्री गुरु महाराजांनी प्रसन्न स्मित करून मला जवळ बसावयास सांगितले. तदनंतर त्या दोघांनी माझी माहिती विचारण्यास प्रारंभ केला. परमपूज्य श्री मामा मात्र काहीच न बोलता कौतुकाने माझ्याकडे पाहत होते. 5-6 मिनिटे हा वार्तालाप झाल्यानंतर श्री गुरु महाराज म्हणाले, तुझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे. आमचा पूर्ण आशीर्वाद आहे. असे म्हणून त्यांनी व परमपूज्य मातोश्रींनी वरदहस्त आशीर्वाद म्हणून माझ्या मस्तकावर ठेवले. त्याच क्षणी मला अनावर क्रिया होऊन शरीर कापू लागले. थोडा वेळ असा जाऊन मग मी त्या महासुखाच्या बेहोशीतच पूर्णपणे जागा झालो. भानावर आलो. त्या आनंदाच्या महापुरात नंतर झोपच लागली नाही. प्राण मस्तकातून बाहेर पडतात की काय असे सारखे वाटू लागले. तो आनंद पचविता येईना, सहनही होईना. माझी सर्व खिन्नता केव्हा पळून गेली ते कळलेच नाही. या दृष्टांताचा अर्थ काही लक्षात लागत नव्हता. 1 जानेवारीला धूळ दशमीला आमच्याकडे पाटाळ्याची यात्रा होती. त्या दिवशी वणीपासून 8 मैलावर वर्धा नदीच्या वाळवंटात पाटाळा या गावी भगवान गोपाळकृष्णांचा मोठा रथोत्सव असतो. मी माझ्या मित्रांबरोबर भल्या पहाटेच्या यात्रेला बाहेर पडलो. संध्याकाळी यात्रेहून परत आलो तर परमपूज्य श्री मामांचे माझ्या नावे एक अंतर्देशीय पत्र आले होते. हातपाय धुवून पत्र मस्तकी घेऊन नंतर उघडले आणि आश्चर्याला आनंदाला पारावार उरला नाही. परमपूज्य श्री मामांनी लिहिले होते, दुसरे असे की वामनराज या नावाचे एक त्रैमासिक काढायचे असून सर्वानुमते त्यांचे संपादन तू करावेस असे ठरले आहे. प्रथम अंक योगराज परमपूज्य श्री गुळवणी महाराजांच्या पुण्यतिथीला काढायचे ठरले आहे. त्यासाठी तू ताबडतोब निघून ये. पत्र वाचता वाचताच श्री दत्त जयंतीच्या पहाटे झालेला दृष्टांत आठवून सर्वच उलगडा झाला. अष्टसात्विक भाव जागृत झाले. शरीर कंपायमान होऊन नेत्राद्वारे झरझर अश्रू वाहू लागले. नवल म्हणजे परमपूज्य श्री मामांनी ते पत्रही श्री दत्त जयंतीच्याच मुहूर्तावर लिहिलेले होते. नंतर पुण्याला आलो. तो पुणेकरच झालो. श्री वामनराजचा पहिला अंक थाटामाटात सांगलीला परमपूज्य श्री महाराजांच्या पुण्यतिथीला प्रकाशित झाला. परमपूज्य श्री मामांच्या पाठीशी त्यांच्या परमपूज्य मातोश्री व परमपूज्य श्री गुरु महाराज यांची किती अलौकिक प्रेम कृपाशक्ती आहे याचा मात्र श्री वामनराजच्या निमित्ताने सोनियाचा अनुभव आला. परमपूज्य श्री मामांबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी तर माझ्याजवळ शब्दच नाहीत. म्हणून भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणधुलीचा आश्रय घेऊन मी एवढेच म्हणेन की जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतीये. एखादिये वेळे गुरु माय करी भावबळे मग स्तन्य सुखे लोळे अंकावरी आणि अभ्यंतरी लिये कडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी. त्यांनीच घालून दिलेली ही साहित्य सेवा त्यांनीच हातून करून घ्यावी. आम्हा सर्व साधकांना आपल्या उदार कल्पतरूप श्रीचरणांचा नित्य आश्रय द्यावा आणि श्री वामनराजच्या रूपाने आमचे लळे पुरवावेत हीच त्यांच्या श्रीचरणी मंगल प्रार्थना करतो. उद्या आपण परमपूज्य श्री मामांची जन्मपत्रिका याबद्दल